नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आणि तुम्ही इथे पाहू शकता, आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे नाचणीचे अगदी दुप्पट फुलणारे पापड. बऱ्याचदा आपण नाचणीचे पापड बनवतो, पण आपल्याला जसे हवे आहेत तसे बनवले जात नाहीत. त्यासाठी छोट्या मोठ्या आपण चूक करत असतो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या चुकांचं निरसन होणार आहे आणि तुमचे पण असे मस्त फुलणारे पापड तयार होणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर का मी दिलेल्या टिप्स जर का उपयुक्त वाटल्या तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा शेअर करू शकता. आणि तुम्ही जर का अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, की त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड होतो हे तुमच्या लक्षात येईल. चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे तुम्ही पाहू शकता, पापड बनवण्यासाठी मी मस्त अशी लालसर नाचणी निवडलेली आहे. कधी कधी आपण जेव्हा दुकानात जातो नाचणी घ्यायला, तेव्हा या ठिकाणी आपल्याला एक अशी थोडीशी काळसरसुद्धा अशी नाचणी असते. त्याऐवजी आपण या प्रकारची जी नाचणी असते ती आपण आणायची आहे आणि ही स्वच्छ एकदा निवडून घ्यायची आहे, कारण यामध्ये थोडे छोटे फार अशा काड्यासुद्धा असतात, त्या बाजूला करून घ्यायच्या. आणि त्यानंतर याला आपण एक 3-4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता की भरपूर असं नाचणीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण एकदम जोर देऊन असं चोळून चोळून नाचणी धुवायची आहे, कारण तुम्ही इथे पाहू शकता नाचणीमध्ये जी घाण आहे ती या पाण्यामध्ये पूर्ण उतरलेली आहे आणि पाणी पूर्ण असं खराब झालेलं आहे. आता हे पाणी आपण बदलायचं आहे आणि पुन्हा एकदा यामध्ये आपण दुसरं पाणी घालायचं आहे. तर दुसरं पाणी घातल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये थोडी फार घाण आहे ती अशी वरती आलेली आहे. पुन्हा एकदा ही नाचणी छान अशी हाताने चोळून चोळून धुवून घ्यायची आहे. आता हे तिसरं पाणी आहे आणि तुम्ही या पाण्यामध्ये पाहू शकता की नाचणीवरती जी थोडीफार टर्पल असतात ते पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. तर अगदी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी नाचणी आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे, नाहीतर आपले जे पापड आहेत ते अगदी काळसर दिसतात. तर इथे पाहू शकता, आता वरती आलेली जी घाण आहे ती पूर्णपणे आपण ओतून देणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत नाचणी आपण 4-5-6 वेळा जेवढी शक्य आहे तेवढं आपण धुवून घ्यायची आहे आणि पूर्णपणे नाचणी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता की एकदम 4 ते 5 पाण्याने आणि भरपूर असं पाणी घालून आपण या प्रकारे नाचणी धुवून घेतलेली आहे. आता ही धुवून घेतलेली नाचणी आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. आता आपण रात्रभर म्हणजे 24 तास पाण्यामध्ये ही भिजत घातलेली आहे आणि 24 तासानंतर आपण यातील पाणी पुन्हा बदलणार आहोत. पूर्ण 1 दिवस नाचणी भिजल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की पाण्याला वरती फेस आलेला आहे. आता पुन्हा एकदा हाताने छान अशी चोळून घ्यायची आहे आणि हे पाणी आहे ते आपण बदलून घेणार आहोत आणि यामध्ये आपण दुसरं पाणी घालणार आहोत. अशा प्रकारे आपण 2 दिवस नाचणी छान अशी भिजत घातली होती. त्यानंतर नाचणी आपण अशी एका चाळणीवरती काढून घेतलेली आहे, की ज्यामुळे यामध्ये जास्तीचं पाणी आहे ते व्यवस्थित निथळून जाईल आणि त्यासाठी मी 1 ते 1.5 तास अशी चाळणीमध्ये ठेवली होती आणि पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे. आता यानंतर आपण नाचणीला मोड आणणार आहोत. तर त्यासाठी मी स्वच्छ असं कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती नाचणी घालायची आहे आणि एकदम घट्ट असं बांधून ठेवायचं आहे. आता ही बांधून ठेवलेली नाचणी अशी चाळणीवरती आपण उपडी घालून ठेवायची आहे आणि याला आपण कमीत कमी 1 दिवस व्यवस्थित असे मोड आणून देणार आहोत, किंवा जर का तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 2 दिवससुद्धा ठेवू शकता. या नाचणीला मस्त असे मोड आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मी अगदी पूर्ण 1 दिवसानंतरच नाचणीला हात लावलेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की अगदी छोटे छोटे मस्त असे नाचणीला मोड आलेले आहेत, इथे पाहू शकता. तर अशा प्रकारे मोड आल्यानंतर ही नाचणी आपल्याला पंख्याखाली किंवा अर्धा तास आपण कमी उन्हामध्ये अशी पसरवून ठेवायची आहे आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे. मी रात्रभर अशीच पंख्याखाली व्यवस्थित पसरवून ठेवली होती आणि सकाळी एकदम मस्त अशी कोरडी झाली होती. म्हणजे आपण हात लावला तर हाताला अजिबात चिकटायला नको किंवा त्याच्यामधील जे थोडाफार ओलसरपणा असेल तो जाणवायला नको. आता ही तयार झालेली नाचणी गिरणीवरून आपण पापड करणार आहोत असं सांगून व्यवस्थित दळून आणायची आहे. त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता, गिरणीवाले मस्त असे आपल्याला दळून देतात की ज्यामुळे टरफल अगदी अलगद बाजूला होतं आणि आपल्याला एकदम पापड करण्यासाठी जसं पीठ हवं आहे तसं आपल्याला पीठ मिळतं.
तर मंडळी आपण पीठ चाळून घ्यायचं आहे, पण पीठ चाळत असताना आपल्याला रोजच्या वापरातली चाळण वापरायची नाही. तर असं आपल्याला कॉटनचं कापड असं पातेल्याला बांधून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडं थोडं करून आपण पीठ घालायचं आहे आणि हाताने असं हलवून हलवून आपण कोंडा बाजूला करायचा आहे आणि पीठ खाली बाजूला करायचं आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे करते. अगदी साधं सोपं आणि हलक्या हाताने हे पीठ व्यवस्थित खाली पडलं जातं आणि कोंडासुद्धा छान असा वरती राहतो. अजिबात तो कापडातून खाली निसटून जात नाही आणि आपल्याला एकसारखं जसं हवं आहे तसं पीठ मिळणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता की अगदी 2 मिनिटांमध्येच आपण एवढं पीठ घेतलं होतं ते व्यवस्थित चाळलं गेलं आहे आणि कोंडा बाजूला झालेला आहे आणि पीठ खाली गेलेलं आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता की मी पीठ हलवत असताना अधूनमधून असं टॅप करते आहे की ज्यामुळे आपलं पीठ एकदम व्यवस्थित खाली पडेल आणि कोंडा छान असा वरच्यावरती राहील. तर अशा प्रकारे जास्तीचा जो कोंडा राहिलेला आहे तो आपण बाजूला करून ठेवायचा आहे. तर आता हा कोंडा आहे तर यामध्ये थोडंसं तुम्ही ज्वारी टाकून किंवा गहू टाकून तुम्ही व्यवस्थित दळून आणू शकता आणि याच्या भाकऱ्यासुद्धा करून खाऊ शकता. त्यामुळे या कोंड्याचासुद्धा एकदम छान असा वापर होतो. तर उरलेलं पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित याच प्रकारे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान असं चाळून झालेलं आहे आणि त्याचा एवढ्या प्रमाणामध्ये कोंडा निघालेला आहे. तर तो जसं मी सांगितलेला आहे तसा त्याचा आपण वापर करू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला जसं हवं आहे तसं छान असं पडलेलं आहे. आता हे तयार झालेलं पीठ आपण व्यवस्थित एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपण पीठ शिजवत असताना आपल्याला पाण्याचा अंदाज अगदी व्यवस्थित येईल आणि आपलं जे पीठ आहे ते जास्त घट्ट किंवा पातळ असं होणार नाही. असं मिडियम जसं हवं आहे तसं छान शिजून येईल. तर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि याच्या मापाने मी पूर्ण पाणी आणि पीठ व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे. तर मंडळी इथे पाहू शकता की एक असा पूर्ण व्यवस्थित सपाट डबा भरलेला आहे. यानंतर उरलेलं पीठसुद्धा आपण मोजून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण 2 सपाट डबे भरून अगदी वरती थोडंसं एवढंसं पीठ झालेलं आहे. आता यानंतर इथे 2 कुकरचे डबे पीठ एवढं झालेलं आहे. त्यामुळे आपण इथे एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर जेवढं पीठ आहे त्याच्या डबल पाणी आपण गरम करायला ठेवणार आहे आणि छान त्या पाण्याला उकळी आणणार आहे. तर आपण 4 डबे भरून आपण पाणी गरम करणार आहोत. पाण्याला पटकन उकळी यावी म्हणून मी परात ठेवली होती. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता या उकळी आलेल्या पाण्यामधून आपण 2 डबे पाणी बाजूला काढून घेतलेलं. त्यामुळे लक्षात असू द्या की जेव्हा आपण पापड शिजायला घालतो तेव्हा जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढं आपण पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 2 डबा आपण पीठ घेणार आहोत तर 2 डबा आपण पाणी एकदम खळखळून गरम करणार आहोत आणि उरलेलं जे पाणी आपण बाजूला करून ठेवलेलं आहे ते आपल्याला गरजेप्रमाणे कमी जास्त करून आपण वापरू शकतो. तर मंडळी बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणी भरपूर असे मसाले घालून पापड करतात, पण आपण इथे घातलेला आहे 2 चमचा खार, चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर इथे आपण खडा हिंग वापरलेला आहे. तर तो सुद्धा मी 1.5 चमचा वापरलेला आहे. आता हे टाकल्यानंतर पूर्णपणे आपल्याला छान एकसारखी उकळी आणायची आहे की खडा हिंग, खार पापड आणि मीठ एकजीव होईल. आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी 2 चमचा इथे पांढरे तीळसुद्धा वापरलेले आहेत की ज्यामुळे पापड आपले मस्त आणि छान दिसतात. तर तिळाचे प्रमाण हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आता यानंतर आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. तर तेलाचं प्रमाणसुद्धा जास्त ठेवायचं नाही, कारण आपण भरपूर वर्ष म्हणजे 2-3 वर्षसुद्धा आपले हे पापड व्यवस्थित राहू शकतात. पण जर का त्याला तेल भरपूर असेल तर आपल्या पापडांचा वास असा कुबट येतो. त्यामुळे जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आता हे सगळे पदार्थ घातल्यानंतर आपण पाण्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे. म्हणजे कमीत कमी 5 मिनिट तरी हे पाणी असंच खळखळून उकळलं पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता की मस्त अशी उकळी आलेली आहे. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहे पीठ. इथे तुम्ही पाहू शकता की मी जे घेतलेलं पीठ आहे ते सगळंच एका वेळेला मी या पातेल्यामध्ये घालणार आहे. पीठ सगळं घातल्यानंतर आपण हे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि या पिठाला आपण 3-4 ठिकाणी असे छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि या होलमधून पूर्ण पाणी पिठावरती येत नाही तोपर्यंत ते झाकण तसंच ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी होल करून घेतलेले आहेत. आता यावरती झाकण ठेवणार आहे आणि गॅस फ्लेम हा मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर 5 मिनिट हे आपण असंच ठेवून द्यायचं आहे.
तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की मी झाकण ठेवून एक 5 मिनिट झाले होते आणि पाणी जे आहे ते वरती उकळीप्रमाणे असं आलेलं आहे. तर आता यानंतर आपण एखादं लाटणं घ्यायचं आहे किंवा जर का तुमच्याकडे हटण्यासाठी दुसरी एखादी चांगली अशी वस्तू असेल तर तीसुद्धा घेऊ शकता. आणि त्यानंतर आपण गॅस फ्लेम हा मीडियम ठेवून आपण या प्रकारे असं हटवून घ्यायचं आहे. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. पिठाची कुठेही गुठळी राहायला नको, त्यासाठी आपण थोडं झटपट असं हलवायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की आपण जे पाणी घातलं होतं ते पूर्णपणे या पिठामध्ये मुरलेलं आहे, कारण जी आपण नाचणी घेतली होती ती जुनी होती. जर का जास्त दिवस जुनी असलेली नाचणी घेतली तर ती छान अशी फुलते आणि जर का नवीन असेल तर ती जास्त फुलत नाही. त्यामुळे नवीन नाचणीला कमी पाणी जातं आणि जुनी असेल नाचणी तर त्याला थोडं जास्त पाणी जातं. तर आता यामध्ये आपण थोडंसं गरजेप्रमाणे एकदम अर्धा पेला असं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. तर मंडळी यानंतरसुद्धा आपण जे पाणी घालणार आहे ते अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे, जास्त प्रमाणात घालायचं नाही आणि जेवढं गरजेचं आहे तेवढं पण पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता की मी एकसारखं हलवून घेते आहे. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की जसं गरजेच्या प्रमाणे लागेल तसं तसं मी थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे आणि मस्त असं एकसारखं घोटून घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की कुठेही पिठाची गाठ राहिलेली नाही आणि एकसारखं पीठ व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तर मंडळी इथे मला पाणी अगदी बरोबर 2.25 डबा एवढं पाणी लागलं होतं. आता हे मिक्स झाल्यानंतर आपण कोमट पाणी हाताला लावून जे हाताला वस्तू घेतलेली आहे त्याचे जे सगळं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण असा छान जाडसर असा रुमाल घेतलेला आहे, तो सुद्धा मी कोमट पाण्यामध्येच असा बुडवून घेतलेला आहे. असा तो व्यवस्थित पिठावर घालून घ्यायचा आहे. वरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला असंच एक 7 ते 8 मिनिट छान अशी पुन्हा वाफ बसू द्यायची आहे. एकदम छान वाफ बसल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे पीठ हलवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की मी यावरचं कापड काढलेलं आहे आणि तरीसुद्धा आपल्या पिठाला छान अशी मस्त अशी चकाकी आलेली आहे. याचा अर्थ की आपलं मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. हातामध्ये सुद्धा घेतल्यानंतर अजिबात चिकटत नाही. पण पुन्हा एकदा आपण छान हटवून घेणार आहोत. पीठ पुन्हा एकदा आपण 2-3 मिनिट छान हटल्यानंतर पुन्हा जे आपण कापड ओलं करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर घट्ट असं झाकण ठेवून द्यायचं आहे. पुन्हा मी याला एक 5 मिनिट छान अशी वाफ बसू दिलेली आहे आणि तुम्ही मस्तपैकी ते पाहू शकता की छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. जसं आपल्याला हवं आहे तसं तयार झालेलं आहे. तर मंडळी हे तयार झालेलं पीठ अजिबात उघडं ठेवायचं नाही, ते पूर्णपणे झाकूनच ठेवायचं आहे. तर पापड करायला घेत असताना एखादा तवा जो असतो तो एकदम गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण हे पिठाचं पातेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे की ज्यामुळे आपलं जे पीठ आहे ते पूर्णपणे लगेच थंड होणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला जसं हवं आहे तसं भेटेल. त्यामुळे मी तवा गरम केला आणि तव्यावरती हे पातेलं ठेवून दिलेलं आहे. आता यातील आपण जसं आपल्याला लागेल तसं आपण पीठ काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावरती आपण घट्ट असं झाकण ठेवून द्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी एक पिशवी घेतलेली आहे आणि या पिशवीला अगदी थोडंसं करून आपण तेल लावायचं आहे आणि आपण एका वेळेला जेवढे पापड करणार आहोत तेवढं आपण पीठ काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या पिठावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण असंच बंद करून ठेवून द्यायचं आहे. आता हे घेतलेलं पीठ आहे ते व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे हे पीठ मळून घेते आहे. व्यवस्थित अगदी यातील ज्या गाठी आहेत त्या पूर्णपणे मोडल्या गेल्या पाहिजेत आणि एकदम एकसारखं आपल्याला गुळगुळीत असं पीठ भेटलं पाहिजे की ज्यामुळे आपले पापड अजिबात मोडणार नाहीत किंवा कुठेही त्याला तडा जाणार नाही. तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की आपण पीठ आपल्याला जसं हवं आहे तसं मळून घेतलेलं आहे. आता या पिठाचे आपण पापड वळणार आहोत. त्यासाठी इथे असे पापड मशीन असतं ते मी वापरलेलं आहे. यावरती पापड अगदी पटपट असे व्यवस्थित वळले जातात. तर पापड वळत असताना आपण ह्या मशीनवरती असं एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला पण आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि जेवढा पापड आपल्याला मोठा बारीक करायचा आहे त्याप्रमाणे आपण गोळा करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण पापड वळून घ्यायचा आहे. तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता की मस्त असा आपला पापड तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की जास्त पातळ पण नाही किंवा जाडसर पण नाही, मीडियम असा आपला पापड तयार झालेला आहे.
पापड असे छान वळून झाले की अशा एका कागदावरती आपण मोकळे करून घ्यायचे आहेत आणि 7 ते 8 तास आपण असेच पंख्याखाली वाळू द्यायचे आहेत. कधी-कधी जर का आपल्याकडे भरपूर असं ऊन असेल किंवा उन्हाची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये सुद्धा व्यवस्थित वाळवू शकता. पण जर का आपल्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरामध्येच पहिले 7 ते 8 तास असे वाळवून घेऊ शकतो आणि पापड छान असे उचलायला यायला लागले किंवा थोडे वाळले की यानंतर आपण उन्हामध्ये 3 ते 4 तास फक्त जरी वाळवले तरीसुद्धा चालतात. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की पापड असे वाळायला घालून एक 7 ते 8 तास झालेले आहेत आणि पूर्णपणे पापड असे प्रत्येक पापडाने छान अशा कडा सोडलेल्या आहेत. आता हे पापड आहे ते आपण पलटी करून घेणार आहोत आणि असं आपण 7 ते 8 तास फॅनखाली हे पापड वाळवून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता की मस्त असा प्रत्येक पापड छान असा कडकडीत झालेला आहे, मस्त असा हलका झालेला आहे. आता हे तयार झालेले पापड आपण 3 ते 4 तास आपण उन्हामध्ये एकसारखे वाळवून घेणार आहे आणि यानंतर आपले पापड तयार झाले. इथे तुम्ही पाहू शकता की मस्त असे खळखळून आपले पापड व्यवस्थित वाळलेले आहेत. आता हे तयार झालेले पापड आपण मस्त असे तळून घेणार आहोत. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पापड असा मस्त गोल झालेला आहे, पातळ झालेला आहे. तर मंडळी अशा प्रकारे जर का आपण नाचण्याचे पापड केले तर हे आपले पापड 3-4 वर्ष मस्त आरामात टिकतात. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा आणि मला कमेंटपासून ते नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली आहे की नाही. आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपी.